नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची यशोगाथा आजच्या या विशेष भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्राला तिमिरातून तेजाकडे नेऊ पाहणारा माणूस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्याबाबत आपण विचारविनिमय करणार आहोत. तब्बल 12 वर्षापूर्वी पुण्यामध्ये देशाला हादरून टाकणारी एक घटना घडली होती. तारीख होती 20 ऑगस्ट 2013. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते तसेच महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले एक महत्त्वपूर्ण कार्यकर्ते म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्याकडे पाहिले जातं आणि त्यांना या दिवशी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर 12 वर्षानंतर म्हणजेच 10 मे 2024 रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आले. तसेच वीरेंद्र तावडे आणि ॲडव्होकेट संजीव पुनावळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष सोडवण्यात आले. या प्रकरणामध्ये अंदुरे आणि कळसकर यांना जन्मठेप आणि 5 लाखाचा दंडही सुनावण्यात आला होता. आणि याचबरोबर नरेंद्र दाभोलकर इतके महत्त्वाची व्यक्ती का बनतात आणि त्यांची हत्या करण्यापर्यंत हे प्रकरण का जातं, हाच विषय आजच्या आपल्या या भागाचा महत्त्वपूर्ण विषय ठरतो. तसेच त्यांचे अफाट कर्तृत्व पाहून आजही लोक अवाक होतात. तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोलकर कोण होते आणि त्यांची कोणत्या कार्यामध्ये इतकं महत्त्वपूर्ण कार्य केलं की आज समाजातील अशा लोकांनाही ते खटकतं की त्यांची हत्या करण्यात यावी. असे कोणते विषय होते हेच जाणण्याचा प्रयत्न आज आपण आजच्या या भागामध्ये करणार आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे शब्द जणू समानार्थी व्हावेत किंवा समांतर व्हावेत इतके ते एकमेकांना जोडून येतात. कारण याच कारणामुळे डॉक्टर दाभोलकरांनी लोकांना अंधश्रद्धेपासून गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हा वसाच घेतला होता. हे काम त्यांची ओळख बनली होती. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम खरं तर 1981 आणि 82 पासूनच सुरू केले होते. त्यावेळी ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यरत होते. मात्र पुढे जाऊन 1989 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्यांनी स्थापना केली आणि शेवटपर्यंत ते या समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम दिवसरात्र अहोरात्र करत राहिले. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची उभारणी केल्यापासून 4 सूत्रींना हात घातले होते. पहिलं म्हणजे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध, दुसरं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि अंगीकार, तिसरा धर्माची विधायक आणि कृतीशील चिकित्सा करणे, 4 व्यापक समाज परिवर्तनवादी संघटनांबरोबर सहयोग देणे. अशा 4 गोष्टींना त्याने आपला चतुसूत्री कार्यक्रम म्हणून हाती घेतले होते. या चतुसूत्री कार्यक्रमातून डॉक्टर दाभोलकरांनी हे सिद्ध केलं की या 4 सूत्रांचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण केल्यास या सूत्रांचा आशय 50% पर्यंत जरी समाजामध्ये रुजवण्यात आला तर यातून प्रत्येक सूत्राचे कार्य करणाऱ्या स्वतंत्र अशा 4 संघटनाची गरज भासली असती. मात्र डॉक्टरांनी त्यांच्यातील संघटन कौशल्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्गाला आकर्षित करून या 4ही सूत्रांच्या कार्यवाहीसाठीच आपापली जात, धर्म, पंथ सोडून, वर्ग सोडून आपण एकत्रपणे यावे आणि कार्य करणारे कार्यकर्ते घडावे हेच त्यांचा हेतू या चतुसूत्री कार्यक्रमामधूनच आपणास दिसून येतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अग्निशामक दलासारखी कुणीतरी बोलण्यावर बुवाबावांना पकडणारी संघटना होऊ नये यासाठी दाभोलकरांनी कायम प्रयत्नशील राहिले होते. जनमानसामध्ये मुळातच वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार आणि पद्धती या दृष्टीतूनच या गोष्टी निर्माण व्हाव्यात समाजामध्ये अशा उद्देशानं त्यांचा हा वसा राहिलेला होता. याचबरोबर शोधभूतांचा, बोध मनाचा, चमत्कार घडवा, यात्रा अडवा, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प, विज्ञान बोधवाहिनी इत्यादी अनेक यात्रा उपक्रम समितीच्या माध्यमातून आत्तापर्यंत त्यांनी राबवलेले आहेत. बुवाबाजी, भोंदूबाबांची फसवेगिरी, जादूटोणा या गोष्टीविषयी भांडाफोड करतानाच धोरणात्मक पातळीवर बदल घडवण्यासाठी दाभोलकरांनी प्रचंड प्रयत्न केले दिसून येते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी समाजाला अंधश्रद्धेच्या तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी ज्या प्रकारे वैयक्तिक आणि संघटनेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्य केले तसेच त्यांनी साहित्याच्या माध्यमातूनही ते कार्य करून दाखवले. त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक समजावून सांगण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी लेखनाचाही मार्ग अवलंबवला. राज्यासह राज्याबाहेरील संस्थांनाही दाभोलकरांना गौरव करण्यात आलं होतं. भारत सरकारने डॉक्टर दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशननं पहिला समाज गौरव पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिला होता. अशा बऱ्याच पुरस्कारांनी डॉक्टर दाभोलकरांना त्यांच्या कार्यांचा गौरव आणि अभिमान वाटावा असंच आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा या मोडीत काढण्यासाठी तसेच लोकप्रबोधन करण्यात यावे. महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी विधेयक हे विधिमंडळामध्ये मंजूर व्हावे, यासाठी दाभोळकरांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. या संदर्भामध्ये त्यांनी सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजूने सर्वपक्षीय मत बनवण्यासाठी काम ते करीत राहिले. समाजातील अनेक बंधुबाबांचे पित्तल उघड करण्यासाठी दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सहप्रयोग हे कार्य पुढे नेलेले दिसून येते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली गाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अच्युत लक्ष्मण दाभोळकर, आईचे नाव ताराबाई अच्युत दाभोळकर, तर मोठे भाऊ हे सुप्रसिद्ध तत्वचिंतक कैलासवासी डॉक्टर देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू म्हणून जगविख्यात आहेत. दाभोळकर यांच्या पत्नीचे नाव शैला दाभोळकर, तर त्यांना 2 मुलं आहेत. मुक्ता दाभोळकर मुलगी आणि मुलगा हमीद दाभोळकर असे त्यांची नावं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्टन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडा जगतामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवलं. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. 1970 साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसायही सुरू केला आणि याच मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी MBBS ही पदवीसुद्धा मिळवली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं कुटुंब हे सातारचं आहे. नरेंद्र हे 10 भावंडांपैकी सर्वात लहान भावंडांपैकी एक. शालेय शिक्षण साताऱ्यामध्ये त्यांनी पूर्ण करून त्यांनी मिरजेच्या मेडिकल कॉलेजमधून MBBS ची पदवी संपादित केली. त्यांच्या पत्नीच्या मदतीनं त्यांनी 12 वर्ष 2 दवाखाने यशस्वीरित्या चालवले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरकीचा पेशा सोडला आणि विज्ञान यात्रा हे निमित्त ठरलं आणि त्यांनी स्वतःला पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून झोकून दिलं. त्याआधी 60 ते 70च्या दरम्यान त्यांच्या विचाराची जडणघडण अशी झाली की समाजवादी युवक दलामध्ये सक्रिय असताना त्यांच्या सत्यशोधक तसेच चिंतनशील प्रवृत्तीला चालना मिळाली. समाजातल्या विवेकाचा ऱ्हास आणि रूढी परंपरा याबरोबर अंधश्रद्धा यांच्या वाढत्या प्रकारामुळे ते अस्वस्थ झाले होते. त्याचबरोबर जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची धग अजूनही विझली नव्हती आणि 80च्या दशकामध्ये अब्राहम कौर आणि B प्रेमानंद यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दाभोळकरांनी त्यांचा वारसा हा महाराष्ट्रात सुद्धा पुढे घेऊन जायचा ठरवले आणि यातूनच खरी नरेंद्र दाभोळकर यांची सुरुवात होती. जवळजवळ 3 दशकाहून अधिक काळ अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ त्यांनी महाराष्ट्रामध्ये रुजवली आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी तयार केली. साने गुरुजी यांनी सुरू केलेल्या साधना नियतकालिकेची धुरा त्यांनी 1998 पासून स्वतःकडे घेतली आणि तरुणांपर्यंत विवेकनिष्ठ विचार पोहोचवण्यासाठी त्यांनी साधना साप्ताहिकेला एक नवं रूपच दिलं होतं. डॉक्टर दाभोळकरांनी महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचे सदस्य ते मानले जातात आणि कबड्डीतल्या संघटन कौशल्यासाठी त्यांना क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. दाभोळकरांच्या संघटन कौशल्य उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सामाजिक कृतज्ञता निधी हेच मानलं जातं. 1987 साली वंचितांचे प्रश्न घेऊन काम करणाऱ्या पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मानधन देण्याची जबाबदारी बाबा आडव आणि अनिल अवचट यांच्या मदतीनं नरेंद्र दाभोळकरांनी घेतली. 1972च्या दुष्काळग्रस्तांचे प्रश्न असो, नर्मदा आंदोलनाचा संघर्ष असो किंवा दलित, मुस्लिम, आदिवासी, वंचित यांच्यापैकी कोणत्याही समाज घटकाचे प्रश्न असो, दाभोळकर नेहमीच या सगळ्यांसाठी आधारस्तंभ म्हणून उभे राहिले होते. जात पंचायती विरोधातही त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या अनेक वर्षांमध्ये अभियान सुरू केलं आणि त्यातून समाजाला बाहेर काढणं, मार्गदर्शन करणं हेच मोठं कार्य त्यांच्या निमित्तानं महाराष्ट्राला मिळालं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे लढाऊ नेते होते, कुशल संघटक होते, विचारवंत, दृष्टे लेखक तसेच उत्कृष्ट वक्तेसुद्धा होते. क्रोधापेक्षा करुणा आणि उपहासापेक्षा आपुलकी हा त्यांच्या संपूर्ण कार्याचा मूलमंत्र मानला जातो. 1998 पासून सलग 16 वर्ष ते साने गुरुजींच्या साधना साप्ताहिकाचे संपादक होते. त्या काळात त्यांनी साधनेला जे वैभव प्राप्त करून दिलं ते वाखाणण्याजोगे आणि त्यांचं कौतुक करण्यासारखेच आहे. याचबरोबर डॉक्टर दाभोळकर या पलीकडे जाऊन उत्कृष्ट कबड्डीपटू होते हे खूपच कमी लोकांना माहिती असेल. त्यांचा खेळ कौशल्यपूर्ण आणि चपल असाच होता. त्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कबड्डीमध्ये भारताचे नेतृत्व केलं होतं
हनुमान उडी ही केवळ दाभोलकरांपुरतीच कबड्डीमध्ये सुद्धा लोकप्रिय झाली होती. व्यसन ही अशी एक कीड आहे जी मानवाचा मूल्यविवेक नष्ट करत असते. म्हणूनच दाभोलकरांनी सातारामध्ये 1989 साली परिवर्तन या व्यसनमुक्ती संस्थेची स्थापना केली होती. आज ही संस्था समाजामध्ये व्यसनमुक्तीचे परिवर्तन घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असते. दाभोलकरांकडे माणूस पारखण्यासाठी कला उपजत होती आणि म्हणूनच माणूस बदलतो या त्यांच्या उक्तीवर, विचारावर त्यांची श्रद्धा ही अटूट होती. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही महाराष्ट्रातील संत समाजात सुधारणापासून वारसा ही कृतीशील करण्यासाठी समाजाच्या सतविवेकबुद्धीला घातलेली साथ आणि हाक आहे, असे दाभोलकर म्हणायचे. म्हणूनच दाभोलकरांनी नीलू फुले, श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्यापासून तसेच उमेश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी या चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना आपल्या चळवळीत सामावून घेतलं आणि ह्यांना आपल्या समाजाचंही देणं असतं ह्याची जाणीव करून दिली. डॉक्टर दाभोलकरांचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर देवदत्त दाभोलकर यांची प्रेरणा घेऊनच त्यांनी 1971 साली समाजवादी युवक दलाच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थानं नरेंद्र दाभोलकर यांनी सामाजिक जीवनामध्ये कार्यवाही करणं हे पसंत केलं. महाराष्ट्रामध्ये अनिस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून बाबा आढाव यांच्यासोबत एक गाव एक पाणवठा ही मोहीम असो किंवा मराठवाडा विद्यापीठ नामांतरण चळवळ असो, तसेच सामाजिक कृतज्ञता विधीसाठी चालवलेली मोहीम असो, या सगळ्यांमध्येच त्यांनी आघाडी घेतली होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाला त्यांनी हात घातला होता आणि तो बी प्रेमानंद यांच्यासोबत त्यांनी 1982 साली निघालेल्या लोकविज्ञान मोहिमेतून हा पुढे वारसा नेला. 1987 साली त्यांनी श्याम मानव यांच्यासोबत अखिल भारतीय अनिसच्या कामास सुरुवात केली आणि नंतर 1989 साली त्यांनी वेगळं होऊन त्यांनी मूठभर कार्यकर्त्यांच्या समवेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि इथूनच खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली होती. तसेच अनिसच्या संघटनात्मक वाटचालीतील अनेक सामाजिक विषयावर टक्कर देताना त्यांना पुढाकाराने अनेक मोहिमा त्यांनी पुढे राबवल्या होत्या. याचबरोबर विवेकवाहिनीतर्फे राज्य युवा संकल्प परिषद आणि तसेच अखेरच्या काळातील 2013 मधील जात पंचायत विरोधी परिषद या त्यांच्या काही भव्य आणि सामाजिक विधायक हस्तक्षेप नोंदवल्या जाणाऱ्या मोहिमा मोठ्या ठरल्या होत्या आणि जे महत्त्वपूर्ण कार्य त्यांचं मानलं जातं. डॉक्टर दाभोलकरांचं असं म्हणणं होतं की चमत्कारावर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बावाबुवांना मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा की अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यावरचा स्वतःचा विश्वास गमावतात आणि इतरांनाही तो गमवावा लावतो असे वातावरण ते तयार करत असतात आणि म्हणूनच बुवाबाजीच्या या जोखडांतातून होरपळून निघालेल्या शोषितांना न्याय आणि श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या या अशा कृती करणाऱ्या कायद्याचा धाक बसावा या लोकांना म्हणून जादूटोणा विरोधी कायदा होण्यासाठी लढाई ही त्यांनी नेटाने अविरत लढत ते राहिले होते. 1995 सालापासून झालेल्या या कायद्याचा प्रवास विरोधाच्या खोडतर प्रसाराच्या आणि नाहक विरोधाच्या गर्दीतून मार्ग काढत अखेर 2013ला दाभोलकरांच्या खुनानंतर हा विषय संपला. अखंड 18 वर्ष दाभोलकरांच्या या विधेयकासाठी आपल्या रक्ताचे पाणी करत होते, पण जणू काही दाभोलकरांनी एक खमका कायदा म्हणूनच आता या परिवर्तित झालेला दिसून येतो. दाभोलकरांची सर्व धर्मातील असंख्य भोंदू बाबांची दुकानेही बंद पडली या कायद्यामुळेच. नरेंद्र महाराजसारखे अनेक बुवांशी ते आमनेसामने भिडले. चमत्काराचा अलौकिक शक्ती असल्याचा भूत दाखवण्याचा दावा करणाऱ्या बुवांनी त्यांनी समप्रमाण पुराव्यानिशी नामोहरण केले होते. चमत्कार करून दाखवा आणि 21 लाख मिळवा हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान आजतायत कोणीही पेलू शकले नाही. म्हणूनच गेल्या 30 वर्षांमध्ये महाराष्ट्रात चमत्काराचा उघड दावा करणारे भोंदू बाबा अजूनही दिसत नाही आणि कधीही त्यांच्या समोर आलेले दिसून येत नाही. डॉक्टर दाभोलकर फक्त अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामापुरतीच मर्यादित होते असं नव्हते. त्यांची दृष्टी ही त्या पलीकडे गेलेली होती. अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झालेला त्यांचा संग्राम त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन ते वैज्ञानिक दृष्टिकोन ते धर्मचिकित्सा, तसे धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता, तसे विवेकवादी समाज निर्मिती करणे या मार्गाने पुढे ते न्यायाचा हक्क मांडत होते. अर्थातच ते प्रामाणिकपणे हे कबूलही करायचे की मी ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहे तिथे कामाचा विचार दशकाच्या नव्हे तर शतकाच्या कालावधीत करावासा हवा हे मला जाणवत होते. पण त्यांच्या लिखाणातून त्यांचा अफाट वैचारिक दृष्टिपणाचा आज आपल्याला हा त्यांचा जो कार्यक्षेत्र आहे हा 100 वर्ष पाहण्याचा दृष्टिकोन किती होता हे आज आपल्याला ते गेल्यानंतरही तेवढंच भासतं आणि त्यांची कमी आजही आपणास जाणवते. खरे पाहता प्रत्येक गोष्टीमागे
कार्यकारणभाव हा असतोच आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोनाने तपासता येतो. ही मानसिकता मुळात भारतीय समाजामध्ये अजून तितकीशी विकसित झालेली दिसून येत नाही. मुळात जे काम फार पूर्वी व्हायला हवं होतं, त्यासाठी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसारासाठी डॉक्टर दाभोलकरांना आपलं उभं आयुष्य वेचावं लागलं. त्या अर्थानेच हे काम तितकं सोपं नव्हतं आणि तितकं अवघडही नव्हतं. कारण या समाजानं तितकं लोकांना पटवून देणं हे खूप मोठी अवघड परिस्थिती त्यांच्यासमोर होती आणि त्याने तितकंच विश्वासानं या मार्गाकडे आपली वाटचाल सुरू केली होती. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या पुलावर पोहोचताच 2 बाईकस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ते आधीपासूनच तिथे लपून बसले होते आणि दाभोलकरांची ते प्रतीक्षा करत होते. गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले. दाभोलकर जागेवरच कोसळले. तेथे त्यांचा मृत्यूही झाला. ही बातमी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पसरून गेली आणि महाराष्ट्रातून निषेध व्यक्त करण्यात आला. दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना अटकेची मागणी जोर धरू लागली होती. तसेच आम्ही सर्व दाभोलकर ही घोषणाबाजी ही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून एकत्र सर्व लोक आलेले दिसून आले. यानंतर पुणे पोलिसांनी सुद्धा आपल्या तपासाला वेग वाढवलेला दिसून आला. पुणे पोलिसांच्या तपासावर सवाल उपस्थित करत असतानाच त्यामुळे दाभोलकर हत्येचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणीही जोर धरू लागली होती आणि शेवटी जून 2014 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दाभोलकर यांच्या हत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. याचबरोबर पुणे पोलीस तसेच सीबीआय यांच्या प्रश्नावर त्यांच्या तपासावर टीका झाल्याच्या नंतर 2015 मध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची दोन्ही मुलं डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. हायकोर्टानं स्वतःच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आणि तब्बल 8 वर्ष हायकोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास हा चालवण्यात आला आणि शेवटी हायकोर्टानं 2023 मध्ये याचा निकाली लावला. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी जेव्हा अनिस म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली, त्याचबरोबर त्यांच्या विरोधात एक संस्था होती, ती म्हणजे सनातन संस्था. ज्या दोघांची विचारधारा प्रवाह हे दोन्ही वेगवेगळ्या विचाराचे दोन्ही टोकाचे दिसून येतात. तो दोघांची भूमिका काय आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी व्याख्या आहे किंवा त्यांचे जे कार्य आहे ते सनातन संस्थेला का नडतं याचा खुलासा थोडक्यात आपण करणार आहोत. तसेच सनातन संस्था म्हणजे काय हे पहिलं पाहू आपण. हिंदू धर्माशी निगडीत असलेले तत्व याचा प्रचार या वृत्तपत्रातून म्हणजे सनातन प्रभात यातूनच केला जातो. त्याचबरोबर हिंदूंच्या हिताचं रक्षण व्हावं ही भूमिका सातत्याने त्यात मांडली जाते. दहशतवाद, डाव्या चळवळीतले हिंदू समाजाचे विघटन होत आणि ऱ्हास होतो. तसेच पाश्चात्यांच्या अंधाधुंदीकरणातून तरुण पिढी भरकटत जाते. म्हणजे वेस्टर्न कल्चर आपण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अवलंबत आहोत. त्यामुळे आपलं नुकसान होतं आहे, आपल्या पिढीचं नुकसान होतं आहे आणि धर्मप्रचारण हेच सर्व उन्नतीचे साधन आहे. तशी भूमिका सनातन संस्था यांची आहे. याचबरोबर सनातन संस्थेच्या अगदी दुसऱ्या विरोधी टोकाला असणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य हे मुख्य दिसून येतात. ज्या गोष्टी विज्ञानबाह्य आहेत, ज्याला विज्ञानाचा ज्या गोष्टीला आधार नाही, अशा गोष्टीतून कोणाची फसवणूक होत असेल, श्रद्धेच्या नावाखाली बुवाबाजी, जादूटोणा होत असेल तर त्याला विरोध करणे, समाजामध्ये याविषयी जागरूकता करून आणणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य मुख्य मानले जाते. या चळवळीचे नेतृत्व डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे करत असतात. या दोन्ही गोष्टी, या दोन्ही संस्था विचारधारा परस्पर विरोधी आहेत. एकाच काळात दोन्ही संस्थांचे कार्य राज्यामध्ये सुरू झाले होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये या संस्थांमध्ये संघर्षही पाहायला मिळाला. सनातन संस्था ही ईश्वरी राज्याच्या निर्मितीसाठी आणि हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी कामं करते असं त्यांच्या संकेतस्थळावर लिहिण्यात आलेलं आहे आणि या डॉक्टर जयंत बालाजी आठवले यांनी ही संस्था स्थापन केलेली असे दिसून येतात. तसेच सनातन संस्था ही समाजामध्ये धार्मिकतेचे स्तोम माजवते, विज्ञानबाह्य गोष्टींना चालना देते असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे. तर या अनिसनं ईश्वर विरोधी आहेत आणि धर्मविरोधी आहेत असं सनातन संस्थेचं म्हणणं आहे. अशी दोघांवर एकमेकांवर ही संस्था आरोप प्रत्यारोप करत असते. या दोन्ही संस्थांमधील विरोध तीव्र होण्याचे मुख्य कारण पाहिलं जातं ते म्हणजे जादूटोणा विरोधातला कायद्याचा प्रस्ताव. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा विषय लावून धरला होता, तर सनातन संस्थेचा हा कायद्याला विरोध होता. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी जादूटोणामुळे लोकांचे बळी जातात, आर्थिक आणि मानसिक शोषण होतं. तेव्हा अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला कठोरातल्या कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, यासाठी हा कायदा यावा अशी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची भूमिका होती.
तर या विरोधामध्ये हा कायदा हिंदू विरोधी आहे आणि त्यामुळे हिंदूंना धर्म पालन करणे अवघड जाईल अशी भूमिका घेत संस्थेने तीव्र विरोध केला होता. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर हा कायदा विधिमंडळामध्ये मंजूर झाला, पण तो पाहण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे जिवंत नव्हते. शेवटी ऑगस्ट 2013 मध्ये त्यांची हत्या झाली आणि डिसेंबर 2013 मध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला. जादूटोणा विरोधातला कायदा याला पूर्ण नाव महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काली जादू अधिनियम 2013 असं त्या कायद्याचं पूर्ण नाव आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबरच पानसरे, कलबुर्गी यांना सुद्धा त्यांच्या विचाराने लोकांना खटकत होतं, म्हणून त्यांची हत्या करून त्यांना संपवण्यात आले. पण ह्यांना समाजाचं हे दान नाही की आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राला संत परंपरेतील अनेक संत आणि समाजसुधारकाची एक वारसा लागलेला आहे. त्यामुळे अशा अतोनात छलाला सामोरे जावे लागलेले ही आपल्या संत आणि समाजसुधारकांची एक परंपराच लाभलेली आहे. मुळात या विवेक सूर्यांनी कधीही कोणाला आपला शत्रू मानलाच नाही, तरी त्यांचा खूनही झाला. पण विवेकाच्या वाटेसरून चालणारे लोक हातबळले नाहीत, घाबरले नाहीत. ते नेहमीच विवेकाचे वाटेसरू राहिले आहेत. दाभोळकर या वाटेवरचे एक मोठे दीपस्तंभ म्हणून नक्कीच उभे राहतात. जादूटोणा विरोधात विधेयकाला गेली अनेक वर्ष त्यांनी पाठपुरावा करत होते, पण राज्य सरकार हे विधेयक पास करून घ्यायला तयार नव्हतं. आजपर्यंत ते अपयशी ठरलं होतं. या कायद्यासाठी आमरण उपोषण करायची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती. दाभोळकर नेहमीच म्हणायचे की अहिंसावादी विचार हे हिंसेला उत्तर असेल. दाभोळकरांचा अंत हिंसेने झाला असला तरी त्यांच्या विचारांना संपवणं हे मारेकरांना अद्यापही शक्य झाले नाही. आजही आपणात दाभोळकर यांच्या विचाराचा वारसा आजही महाराष्ट्रामध्ये नद्यांप्रमाणे वाहत आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या या कर्तृत्वाचा आलेख कधी संपता येणार नाही. मात्र एक खरं आहे, त्यांनी प्रत्येक कामाच्या केंद्रस्थानी विवेकवादी भूमिका ही नेहमी जपली होती, हे दिसून येतं. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स. धन्यवाद.